लॉज ऑफ मोशन. आज आपल्याला पाहायचं आहे लॉज ऑफ मोशन. या लेसन मध्ये आपण काय काय शिकणार आहोत सगळं त्याबद्दल ते बघा. मोशन, मोशन मीन्स काय, मोशनचे टाइप्स काय आहेत, मोशन कुठं होते आणि कुठं होत नाही, या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. डिस्टन्स बघायचा आहे, डिस्प्लेसमेंट बघायचं आहे, वेलॉसिटी बघायचं आहे, वेलॉसिटीशी रिलेटेड एक सिमिलर क्वांटिटी ती बघायची आहे, स्पीड, त्यानंतर बघायचं आहे ॲक्सेलरेशन, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. यामध्ये आपल्याला इनर्शिया पाहायचं आहे, मोमेंटम पाहायचं आहे आणि 3 लॉज दिलेले आहेत ते लॉज पाहायचे आहेत अँड 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. असा खूप सारा मोठा लेसन आहे, फिजिक्सचा लेसन आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट लेसन आहे, कारण हाच लेसन जसाच्या तसा विथ सम ॲडव्हान्स तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये आहे लॉज ऑफ मोशन. सो त्यामध्ये तुम्हाला जर 9th मध्ये हा लेसनचे कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील तर डेफिनेटली सांगतो 11th मध्ये तुम्हाला बिलकुल अडचणच जाणार नाही. कारण आम्हाला माहीत आहे आता जेव्हा मी 11th क्लास शिकवतो आणि जेव्हा विद्यार्थ्यांना मोशनच्या बद्दल विचारतो तर काहीच माहीत नसते. तर जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. यावरच पूर्ण कायनॅमेटिक्स डिपेंड करते. कायनॅमेटिक्स ब्रांच ऑफ फिजिक्स आहे जी मोशनचा स्टडी करते. त्यामध्ये ह्या क्वांटिटीज खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे थ्रूआउट लाईफ कामात येतं. थ्रूआउट लाईफ तुम्ही म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये असाल बिलकुल मोशन हा कामात येणार म्हणजे येणार. जसं गाडीला असते ॲक्सेलरेटर, बघा ॲक्सेलरेशन आला, स्पीड, धावताना आपण म्हणतो आपला स्पीड किती होता, गाडीचा स्पीड किती आहे, क्रिकेटमध्ये बॉलरचा स्पीड किती असतो, म्हणजे प्रत्येक गोष्टी लाईफमध्ये यामध्ये काम. सो डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट माहितच आहे, डिटेलमध्ये या लेसनमध्ये आपण शिकणार. ठीक. सो मोशन मध्ये आपण बघणार आहोत, सॉरी या लेसनमध्ये बघणार आहोत लॉज ऑफ मोशन. क्लिअर. सो सगळ्यात पहिला क्वेश्चन हाच येतो, व्हॉट इज मीन बाय मोशन. सांगू शकता तुम्ही व्हॉट डू मीन बाय मोशन. बघा, आपण एका जागी स्थिर आहोत, कॉन्स्टंट आहोत, फिक्स आहोत. ठीक. आणि गाडीमध्ये बसलेलो आहे. सीट ऑब्विसली गाडी धावणार नाही, गाडीमध्ये बसलेला आहे, गाडी जात आहे. तर गाडी जात असताना आपल्याला झाडं मागं जाताना दिसत आहे. बरोबर. गाडी समोर जाते आणि झाडं मागे जातात, जे काही लोक असतील ते मागे जातात, रस्ता मागे जाताना दिसतो. एग्री. बरोबर. यावेळेस आपण काय म्हणतो, वी आर इन मोशन. बिलकुल वी आर इन मोशन. सध्या मी इथं थांबलेला आहे, मीन्स मी मोशनमध्ये नाही. बिलकुल. म्हणजे मोशन एक सिम्पल कन्सेप्ट आहे, परंतु बघा कन्फ्यूज होते. मी एक एक्झाम्पल देतो. 2 ट्रेन आहेत, 2 ट्रेन अपोजिट डायरेक्शनने प्लॅटफॉर्मवर थांबलेले आहे. एक तुमच्याकडे जाणारी ट्रेन आहे, माझ्याकडे येणारी ट्रेन आहे, परंतु सध्या प्लॅटफॉर्ममध्ये थांबलेले आहे. एका गाडीमधल्या पॅसेंजरनी दुसऱ्या गाडीमधल्या पॅसेंजरला बघितलं. दोघेही सध्या कसे असतील, कॉन्स्टंट, बिलकुल नो मोशन, नो मुवमेंट. पण ॲज सून ॲज गाडी चालू झाली, जशी गाडी चालू झाली आपल्याला फार आनंद होतो, अरे वा गाडी चालू झाली. परंतु कन्फ्युजनमध्ये ते गाडी चालू झाली की ही गाडी चालू झाली. एका सेकंदासाठी का होईना आपल्याला फील होते की अरे आपली गाडी चालू झाली. नंतर आपण प्लॅटफॉर्मकडे पाहतो तर आपण प्लॅटफॉर्मपासून मूव्ह झालेलेच नसतो. मीन्स वॉट, त्या ठिकाणी ती गाडी मोशनमध्ये आहे, आपली गाडी मोशनमध्ये नाही. सो अशा ठिकाणी कन्फ्युजन होते, आपण मोशनमध्ये आहो की नाही आहो. त्यासाठी आपल्याला कुठं पाहावं लागते, प्लॅटफॉर्मकडे पाहावं लागते. हा, जर प्लॅटफॉर्म मागं जात असेल मग डेफिनेटली आपण सांगू शकतो वी आर इन मोशन. इज इट क्लिअर. सो डेफिनेशन सांगतो मोशनची, whenever there is a change in position. जर तुम्ही बसमध्ये बसलेले असाल, गाडीमध्ये बसलेले असाल कोणतेही, आणि गाडी चाललेली आहे, परंतु गाडीच्या सोबत तुमचा को पॅसेंजर तुमच्या सोबतच आहे. ट्रेनचंच एक्झाम्पल घ्या. ट्रेन समोर बसलेला, ट्रेनमध्ये तुमच्या सीट समोर बसलेला व्यक्ती आणि तुम्ही गाडी मोशनमध्ये आहे, परंतु तो तिथंच आहे, तुम्ही सुद्धा तिथंच आहे. सो एकमेकांसाठी यू आर स्टेशनरी, यू आर स्टेशनरी, यू आर नॉट इन मोशन.
पण हां, तुम्ही जर बाहेर बघितलं तर तुम्ही बाहेरच्या कंपॅरिझन मध्ये जर विचार केला तर यू आर इन मोशन. सो एक लक्षात घ्या, इट इज रिलेटिव्ह क्वांटिटी. लक्षात राहील, मोशन इज अ रिलेटिव्ह क्वांटिटी, म्हणजे रिलेट करावं लागते सराउंडिंगशी. त्याशिवाय आपण सांगू शकत नाही की वी आर इन मोशन ऑर नॉट. इज इट क्लिअर? सो मोशन मध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला सराउंडिंगची हेल्प घ्यावी. ओके, सो डेफिनेशन सांगतो व्हॉट इज मीन बाय मोशन. सो मोशन इज व्हॉट? whenever there is a change in position. परत सांगतो, whenever there is a change in position with respect to surrounding. सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये जर तुमच्या पोझिशन मध्ये बदल होत असेल, whenever there is a change in position with respect to surrounding, then the object is said to be in motion. तेव्हा तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे असं कन्सिडर केल्या जाते. कळतं असेल what is meant by motion mark? Whenever there is a change in position with respect to surrounding. surrounding शी रिलेटेड जर आपली पोझिशन चेंज होत असेल तर आपण म्हणू शकतो we are in motion. otherwise no, we are in stationary. बरोबर? क्लिअर? सो दिस इज मोशन. पण जर आता आणखी मी तुम्हाला एक थोडी वेगळी माहिती सांगतो. बघा, सपोज सध्या मी स्टेशनरी आहे, तुम्ही एकाच जागी बसलेले आहात, तुम्ही स्टेशनरी आहात, तुमचं घर स्टेशनरी आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला फिक्स दिसत आहेत, कोणतीच गोष्ट मूव्ह होताना दिसत नाहीये, मीन्स आपण म्हणू शकतो इट इज स्टेशनरी. बरोबर? बट इट इज नॉट ट्रू. तुम्ही बसलेले आहात पण तुम्ही स्टेशनरी नाहीत, तुम्ही फक्त सराउंडिंगला बघता. म्हणून जर एखाद्या सपोज मूनवरून कोणी तुम्हाला बघितलं, सपोज तुम्ही दिसत आहात आणि मूनवरून तुम्हाला बघितलं, तर तुमची पोझिशन चेंज होताना दिसेल ना, त्याला दिसेल ना. म्हणजे तुमची पोझिशन कंटिन्युअसली, कारण स्वतःच्या सराउंडिंगला फिरत असते. अर्थ रोटेट इट्स ऍक्सिस. किती तासामध्ये एक चक्कर कंप्लीट करते? 24 आवर. म्हणजे मोशन मध्ये. सो यू आर इन मोशन. सो कोणीच स्टेशनरी नाही या अर्थवर, कोणीही स्टेशनरी नाही आहे. नन ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द स्टेशनरी ऑन द अर्थ इज स्टेशनरी. हे लक्षात घ्यायचं. दुसरं, अर्थ स्वतः होती तर फिरतेच, अर्थ सनच्या सराउंडिंगला सुद्धा फिरते. म्हणजे बसल्या बसल्या आपले दोन मोशन दर्शक झाले, एक रोटेटरी मोशन आणि एक स्पिन मोशन. सो रिव्हॉल्युशन आणि रोटेशन असं म्हणू शकता तुम्ही. सो दोन्ही मोशन कंटिन्युअसली बसल्या बसल्या होत आहेत, तरी सुद्धा आपण काय म्हणतो? वी आर इन रेस्ट पोझिशन. पण आपण रेस्ट नसतो, आपण स्टेशनरी नसतो, ऍक्च्युली आपण मोशन मध्येच असतो. एनिवे, कळलं असतं. सध्या आपल्याला फक्त एवढंच पाहायचं आहे, व्हॉट डू मीन बाय मोशन. मोशन मीन्स whenever there is a change in position with respect to surrounding, then the object is said to be in motion. बरोबर? ओके. मोशन मध्ये सर्वात पहिला एक कन्सेप्ट येतो, दॅट कन्सेप्ट इज डिस्टन्स. सगळ्यात पहिला कन्सेप्ट येतो डिस्टन्स. डिस्टन्स कशाला म्हणायचं? ए पॉइंट, बी पॉइंट. ए पॉइंट सपोज तुमचं घर आहे, बी पॉइंट सपोज तुमची स्कूल आहे. ए पॉइंट पासून तुम्ही स्कूलला निघाले आणि बी पॉइंट पर्यंत पोहोचले. ठीक, या रस्त्याने गेले. एखाद्या दिवशी वेळ होता तुमच्याकडे, थोडासा लवकर गेले. दुसऱ्या दिवशी थोडा जास्त वेळ होता, असे भटकत भटकत निघाले. आते हैं उसके घर से जाएंगे, उससे मिलके जाएंगे. एखाद्या दिवशी वेळच नव्हता तर तुम्ही या शॉर्टकटनी गेले. हा शॉर्टकट आहे, लवकर पोहोचणार. ठीक. सो या तीनही पाथला काय म्हणायचं? डिस्टन्स. आता हे सुद्धा डिस्टन्स झालं, हे सुद्धा डिस्टन्स झालं आणि हे सुद्धा डिस्टन्स झालं. सो डिस्टन्स इज नथिंग बट व्हॉट? ऍक्च्युअल लेंथ ऑफ द पाथ कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट. ऍक्च्युअली जो पाथ त्याने फॉलो केला असेल, ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज व्हॉट? डिस्टन्स. हे डिस्टन्स होईल जर या रस्त्याने गेला तर, हे डिस्टन्स होईल जर या रस्त्याने गेला तर, हे डिस्टन्स होईल जर या रस्त्याने गेला तर. म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे तुम्ही या रस्त्याने गेले तर हे डिस्टन्स नाही, डिस्टन्स इज क्लिअर. डिस्टन्स इज सिंपल.
ए आणि बी दोन पॉइंट मधलं डिस्टन्स. जसं तुमच्या गाडीचं एक डिस्टन्स दाखवणारा किलोमीटर दाखवणारा मीटर असतं. जर तुम्ही ज्या रस्त्याने गेले असेल तेवढं डिस्टन्स दाखवा. तुम्ही जर फिरून गेले असाल तर जास्त डिस्टन्स दाखवा. तुम्ही जर शॉर्टकट गेले तर कमी दाखवा. सो दिस इज द डिस्टन्स. हाऊ कॅन वी डिफाईन डिस्टन्स? Distance can be defined as simply what? Actual path followed by the object. Actual path followed by the object between the point of motion. या दोन point of motion मध्ये जो actual path follow करेल, that path is called as what? Distance. Is it clear? Distance is denoted by S. डिस्टन्स कशाने डिनोट केला जातो? एस लेटरने डिनोट केला जातो. डिस्टन्स इज डिनोटेड बाय एस अँड इट इज मेजर्ड इन मीटर. मीटर हे एस आय युनिट समजल्या जाते. एस आय सिस्टम मध्ये मीटर युनिट कन्सिडर केल्या जाते. लेंथ असो की डिस्टन्स असो त्याचं युनिट काय कन्सिडर करतात? मीटर. क्लिअर? मीटर नंतर डिस्टन्स डिनोट केला जातो एस लेटरनी आणि मेजर केला जातो मीटर. इज इट क्लिअर? सिमिलर कन्सेप्ट डिस्टन्सची एक सिमिलर कन्सेप्ट येतो, दॅट इज व्हॉट? डिस्प्लेसमेंट. पण दोघांमध्ये फरक आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? याच एक्झाम्पलला मी कन्सिडर करतो. सपोज तुम्ही ए टू बी गेले यावेळी, ए टू बी गेले यावेळी, ए टू बी गेले या. तुम्ही कोणत्याही रस्त्याला फॉलो करा, कोणत्याही. या रस्त्याने जा, या रस्त्याने जा, या रस्त्याने जा. दोन पॉइंट मधलं जे शॉर्टेस्ट पाथ असेल, शॉर्टेस्ट पाथ, दोन पॉइंटच्या मधातला जो शॉर्टेस्ट पाथ असेल, दॅट शॉर्टेस्ट पाथ इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्यायचं. Displacement is the shortest path between the point of motion. Actual path, distance, and the shortest path between the point of motion is called as what? Displacement. The shortest path. बिलकुल लक्षात ठेवायचं. So तुम्ही जर या रस्त्याने गेले तरी डिस्प्लेसमेंट किती? AB. या रस्त्याने गेले तरी डिस्प्लेसमेंट किती? AB. आणि या रस्त्याने गेले तरी डिस्प्लेसमेंट किती? AB. So displacement is always fixed and it is shortest. जो काही शॉर्ट पाथ असेल तो झाला डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट अगेन डिनोटेड बाय एस. एस लेटर इज डिनोट करतात. डिस्प्लेसमेंट इज अगेन मेजर्ड इन मीटर. ऐसा यूनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. कन्फ्युजन व्हायचं नाही. कन्फ्युजन दूर करतो. दोघांमधला डिफरन्स सांगतो. ठीक आहे ना? दोघांमध्ये डिफरन्स आहे मी सांगतो. अगोदर डेफिनेशन समजली का सांगा. व्हॉट इज डिस्टन्स? डिस्टन्स इज द ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? द शॉर्टेस्ट पाथ followed by the object between the point of motion is called as what? Displacement. Distance and displacement are the related quantity. For example, A to B जर गेलो तर distance किती? Suppose this is 2 kilometer. This is 1 kilometer and this is 3 kilometer. तो जर या रस्त्याने गेला तर डिस्टन्स किती? 2 किलोमीटर आणि डिस्प्लेसमेंट किती? 1 किलोमीटर. तो जर या रस्त्याने गेला तर डिस्टन्स किती? 1 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट किती? 1 किलोमीटर. या रस्त्याने गेला तर डिस्टन्स किती? 3 किलोमीटर अँड डिस्प्लेसमेंट किती? बोला 1 किलोमीटर. सो शॉर्टेस्ट पाथ इज द डिस्टन्स अँड ऍक्च्युअल पाथ इज द shortest path is the displacement and actual path is the distance. So this is the main difference. Clear? यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो. सपोज एक ऑब्जेक्ट आहे ए पॉइंट पासून निघाला. ए पॉइंट पासून निघाला. सपोज तो सकाळी जॉगिंग करत आहे. सर्क्युलर ट्रॅक आहे आणि सर्क्युलर ट्रॅकवर तो धावत आहे. ए पॉइंट पासून निघाला आणि ए पॉइंट पासून निघून परत ए पॉइंट वर आला. एक एक्झाम्पल.
आता या सिच्युएशन मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काढायचं. असे जर प्रॉब्लेम घेतले तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बिलकुल क्लिअर होऊन जाते. बघा ए पॉइंट पासून निघाला आणि परत ए पॉइंट वर गेला. व्हॉट इज द डिस्टन्स अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? बघा राउंड कंप्लीट करण्यासाठी त्याला डिस्टन्स कव्हर करावं लागते. circumference of the circle, mathematics, what is the formula for circumference? 2 pi r. If r is the radius, then 2 pi r is the circumference. So एवढं distance तो cover करेल. Suppose 7 meter जर distance 7 meter जर radius असेल तर तुम्ही distance काढू शकता 22/7. r ची व्हॅल्यू 7, 7 7 get cancelled. 22 to the 44 meter is the distance covered by that person. मग आता क्वेश्चन होता व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट ए पॉइंट वर गेला आणि परत ए पॉइंट वर आला. ज्या पॉइंट वरून निघाला होता त्याच पॉइंट वर परत आला. दोन पॉइंट मधला शॉर्टेस्ट पाथ किती? 0. सो डिस्प्लेसमेंट किती? डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. ज्या पॉइंट पासून गेला त्याच पॉइंट पर्यंत जर रिटर्न आला देन दॅट डिस्टन्स दॅट लेंथ इज कॉल्ड एज व्हॉट? डिस्प्लेसमेंट. आणि त्याच पॉइंटवर रिटर्न आला म्हणून डिस्प्लेसमेंट इज 0. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. सपोज अपवर्ड वरून बस गेली अकोल्याला आणि रिटर्न आली. 45 किलोमीटर इज द डिस्टन्स, यू नो दॅट. मग सांगा व्हॉट इज द डिस्टन्स अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? सांगता येईल? यस यस. बघा डिस्टन्स इज 45 प्लस 45 90 किलोमीटर अँड व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? 0. कारण ज्या पॉइंट पासून निघाली अपवर्ड पासून निघाली अपवर्डला रिटर्न आली म्हणजे डिस्प्लेसमेंट इज 0. याचा अर्थ नाही सर आम्ही डिस्प्लेसमेंट 0 चाललो आमच्याजवळ तिकीटच घेऊ नका. नेक्स्ट बघणार आहोत आपण. सपोज परत एक सर्कल ए पॉइंट बी. ए पॉइंट पासून एक पर्सन निघाला आणि बी पॉइंट पर्यंत गेला. सपोज बी पॉइंट पर्यंत ए टू बी जाण्यासाठी या सिच्युएशन मध्ये त्याला किती डिस्टन्स कव्हर करावं लागेल आणि किती डिस्प्लेसमेंट कव्हर करावं लागेल? वेअर आर इज द रेडियस ऑफ रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर ट्रॅक. तर सर्क्युलर ट्रॅक मध्ये आर रेडियस जर दिलेली असेल तर ए टू बी जाताना त्याला दोन गोष्टी विचारल्या. एक मीन्स डिस्टन्स, सेकंड डिस्प्लेसमेंट. दोन. तर या सिच्युएशन मध्ये सांगता येईल का? पटकन व्हिडिओ स्टॉप करून कॅल्क्युलेट करून पहा. बघा या ठिकाणी तुम्हाला परत दोन साईड दिसत आहेत. रेडियस ही पण कारण दोन्ही एका सर्कलच्या रेडियस इक्वल असतात. बघा एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी त्याला जर डिस्टन्स किती कव्हर करावं लागते? 2 पाय. एक चक्कर कंप्लीट करायचं तर हे झालं 1/4. हे काय झालं? 1/4. सो 1/4 चक्कर कंप्लीट करण्यासाठी म्हणजे 2 पाय r अपॉन 4 याला जर पूर्ण डिवाइड केलं तर पाय r अपॉन 2 एवढं डिस्टन्स कव्हर करेल. बरोबर. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट साठी मी काय करतो? हे शॉर्टेस्ट पाथ अजॉइंट करतो आणि या ठिकाणी आता सांगा AB हा झाला हायपोटेनस. एक साइड r दुसरी साइड सुद्धा r. सो या ठिकाणी आपण यूज करू शकतो पायथागोरस फॉर्म्युला. डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी AB² इज इक्वल टू r² प्लस r². सो r² प्लस r² जर कॅल्क्युलेट केलं तर इट बिकम 2r². टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. सो AB इज इक्वल टू √2r. म्हणजेच डिस्प्लेसमेंट किती होणार आहे? √2r. r दिलेलाच असतो. सो √2 ने मल्टिप्लाय केलं की we get what? Displacement. So this is the calculation. Suppose तो हाफ चक्कर कंप्लीट करत आहे. सपोज हाफ चक्कर कंप्लीट करत आहे. ए पॉइंट पासून निघाला बी पॉइंट पर्यंत गेला. सो बी पॉइंट पर्यंत जाण्यासाठी किती डिस्टन्स कव्हर करावं लागेल? परत 2 पाय कंप्लीट चक्कर साठी तर हाफ चक्कर साठी किती? पाय r. सो डिस्टन्स विल बिकम पाय r. And what about displacement?
डिस्प्लेसमेंट विल बिकम, इथून इथपर्यंत डायरेक्टली शॉर्टकट ड्रॉ करायचा. हा झाला सेंटर, ही झाली रेडियस, हा सुद्धा रेडियस, r प्लस r ट्वाइस r इज द डिस्प्लेसमेंट. ओके, तो जर a पासून a पॉइंट वर गेला असेल तर ऑब्वियसली काय होईल डिस्टन्स 2 पाय r आणि डिस्प्लेसमेंट 0. एक तुम्हाला होमवर्कसाठी देतो, कॅल्क्युलेट करायचं नाही आला तर तुम्ही मला विचारू शकता. सपोज पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत गेला तो असा नाही, असा चक्कर कंप्लीट केला. दिस इज रेडियस r, दिस इज रेडियस r. नाउ यू हॅव टू फाइंड आउट बोथ. डिस्टन्स किती होईल ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि डिस्प्लेसमेंट किती होईल, दोन्ही गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहे. मला आन्सर सांगायचा आहे. जर नाही समजलं तर यू कॅन आस्क. सो दिस इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इन डिफरंट सिच्युएशन. एक एक्झाम्पल आणखी घेतो ज्याद्वारे तुम्हाला कळेल की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात. बघा, सपोज नॉर्थ साउथ डायरेक्शन, दिस इज नॉर्थ साउथ वेस्ट ईस्ट. ठीक, नॉर्थ साउथ ईस्ट वेस्ट. एक पर्सन या ठिकाणावरून इथपर्यंत 3 किलोमीटर गेला, या ठिकाणावरून इकडे 4 किलोमीटर गेला. तर विचारलं व्हॉट इज द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. असे न्यूमेरिकल प्रॉब्लेम तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये विचारले जाऊ शकतात. सो फिजिक्समध्ये पण मॅथ्समध्ये पण. सो 3 and 4 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केला. व्हॉट इज द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सो डिस्टन्स तुम्ही सांगू शकता 3 + 4 7. सो डिस्टन्स तर या ठिकाणी इझिली कॅल्क्युलेट करता येईल 7 किलोमीटर. बट डिस्प्लेसमेंट साठी मी काय करतो, हा जॉइंट, दिस इज इनिशियल प्रपोज A point, this is B point. AB is the shortest path which is the hypotenuse and this is the displacement. पण या ठिकाणी आपण यूज करू काय, पायथागोरस. सो काय फॉर्म्युला असतो पायथागोरसचा, AB² is equal to first side square, म्हणजे 3 square plus second side square, that is 4 square. 3 चा square 9 plus 4 चा square 16, 25. Taking square root on both sides. So what is displacement? Displacement. Taking square root जर घेतला तुम्ही तर AB² चा स्क्वेअर रूट घेतला तर AB आणि 25 चा स्क्वेअर रूट घेतला तर 5 किलोमीटर. सो दिस इज द न्यूमेरिकल प्रॉब्लेम. सो या वेळी तुम्ही सॉल्व करू शकता, आयडेंटिफाय करू शकता व्हॉट इज द डिस्टन्स अँड द डिस्प्लेसमेंट इन दॅट सिच्युएशन. इज इट क्लिअर? सो दिस इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मध्ये आणखी मेजर डिफरन्स सांगितला जातो. तो मेजर डिफरन्स सांगितला जातो क्वांटिटीवरून. देअर आर इन फिजिक्स देअर आर 2 टाइप्स ऑफ क्वांटिटी. तशा 3 आहेत, पण तिन्ही मी सांगतो तुम्हाला. पण आपण स्टडी 2चाच करतो अँड दॅट आर स्केलर क्वांटिटीज अँड वेक्टर क्वांटिटीज. एकाला म्हणायचं स्केलर क्वांटिटी आणि एकाला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. स्केलर अँड वेक्टर. सो स्केलर काय आणि वेक्टर काय हे समजणं आवश्यक आहे. त्यासाठी अगोदर एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, एक पर्सन आला एक दिवस आणि त्याने मला विचारलं, सर एखादी स्कूल लाईक लाल बहादूर शास्त्री अकोला रोडवर आहे, इथून या डायरेक्शन स्कूल कुठं आहे. मी सहज विचारतो काय काम. बोलला सर मला जायचं. म्हटलं ठीक आहे. त्याला मी सांगितलं 1 किलोमीटर जा, तुला स्कूल मिळेल. तो गेला या डायरेक्शनला 1 किलोमीटर रिटर्न, मग गेला 1 किलोमीटर मागच्या साईड रिटर्न, मग गेला या डायरेक्शनला 1 किलोमीटर परत आला, मग गेला 1 किलोमीटर या डायरेक्शनला परत आला. सर मला स्कूल मिळाली. विचारलं चला ठीक आहे. पण सर बोलला, तो बोलला सर मला तुम्ही अगोदर का नाही सांगितलं की 1 किलोमीटर या डायरेक्शनला जातो. म्हणजे त्याला सांगताना मी चूक केली ना. मला 2 गोष्टी सांगायला पाहिजे होत्या, एक 1 किलोमीटर आणि दुसरं सांगायला पाहिजे होती डायरेक्शन. मीन्स
काही गोष्टी डिस्क्राईब करण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड मॅग्निट्यूड अँड दुसरी डायरेक्शन. एक दुसरं एक्झाम्पल, अगोदर फोन वगैरे काही नव्हते, तर अगोदर पत्र किंवा कोणत्याही प्रकारचा पोस्ट तुमच्या घरी येण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता होती. एक तुमचं नाव आणि दुसरा तुमचा ॲड्रेस. या दोन गोष्टी तुम्हाला आवश्यक होत्या. जर यापैकी एकही गोष्ट मिसिंग असेल तर पोस्ट पत्र तुमच्या घरी येत नाही किंवा येऊ शकत नाही. रिझन काय? बिकॉज इट कॅन बी डिस्क्राईब बाय टू थिंग्स. एक नेम आणि दुसरा ॲड्रेस. म्हणजे ज्या गोष्टींना डिस्क्राईब करण्यासाठी दोन गोष्टी पाहिजे. एक मॅग्निट्यूड, काय पाहिजे? मॅग्निट्यूड. अँड दुसरी गोष्ट पाहिजे डायरेक्शन. अशा क्वांटिटीला काय म्हणायचं? वेक्टर क्वांटिटी. सपोज एक टेबल आहे, या टेबलवर मी फोर्स लावला. सांगा, तुम्हाला क्वेश्चन विचारतो, या टेबलवर मी सपोज फोर्स लावला, कुठं जाईल? हा टेबल कुठं मूव्ह करा? तुम्ही सांगू शकत नाही या डायरेक्शनला जाईल, तुम्ही सांगू शकत नाही या डायरेक्शनला जाईल, या डायरेक्शनला जाईल की या डायरेक्शन. सांगू शकत नाही. का? कारण फोर्सची डायरेक्शनच नाही. फोर्सला लावण्यासाठी डायरेक्शनची आवश्यकता असते आणि दॅट डायरेक्शन शुड बी गिवन. सपोज आता मी तुम्हाला सांगितलं की फोर्स या डायरेक्शनने लावला. नाव यू कॅन से दॅट यस सर, कार बी मूव्हिंग फॉरवर्ड डायरेक्शन. मी जर सांगितलं की सपोज फोर्स इज अप्लाइड इन दिस डायरेक्शन, कार बी मूव्हिंग बॅकवर्ड डायरेक्शन. जर या डायरेक्शनने फोर्स लावला तर इकडे जाईल. सो यानुसार फोर्सला दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक असते मॅग्निट्यूड आणि एक असते डायरेक्शन. सो मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ज्या क्वांटिटीला डिस्क्राईब करण्यासाठी आवश्यक असतात, दॅट क्वांटिटी इज कॉल्ड एज वेक्टर क्वांटिटी. क्लिअर? वेक्टर क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज विच कॅन बी डिस्क्राइब्ड बाय magnitude as well as direction. That quantities are called as vector quantity. यामधलं एक्झाम्पल आता सांगितलं मी म्हणजे फोर्स. त्यानंतर आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघितलं. त्यामधला डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. कसं आहे सांगतो मी. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. तिसरा सांगतो velocity, acceleration, momentum, force. These are what? Vector quantities. ह्या quantities vector quantities आहेत कारण यांना दोन्ही गोष्टी पाहिजे. एक पाहिजे काय? फोर्स आणि दुसरं पाहिजे एक पाहिजे मॅग्निट्यूड आणि दुसरं पाहिजे डायरेक्शन. म्हणून these quantities are called as vector quantity. एक्झॅक्टली याच्या अपोजिट. सपोज दुकानात गेले, तुम्ही 1 किलोग्राम शुगर मागितली. तुम्ही असं म्हणणार का? नाही, या डायरेक्शननी थोडीशी शुगर द्या, या डायरेक्शननी थोडीशी शुगर द्या, असं म्हणाल का? नाही. का? वाय? इट डज नॉट रिक्वायर्ड एनी डायरेक्शन. 100 रुपीजची नोट दिली तो तुम्हाला असं नाही म्हणणार थोडं या डायरेक्शनने द्या म्हणजे ते 110 रुपये होते, या डायरेक्शनने द्या म्हणजे ते 90 रुपीज होते. नो. म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्शनची काहीही आवश्यकता नसते. ज्या क्वांटिटीला डिस्क्राईब करण्यासाठी, सपोज मिल्क घ्यायला गेले, 1 लिटर ऑफ मिल्क द्या. 1 लिटर ऑफ मिल्क सरळ देईल तो. त्यात काही डायरेक्शन असं तिरपं केलं तर काही फरक पडेल का? म्हणजे या डायरेक्शनने दिलं तर मिल्क येणार नाही, या डायरेक्शनने दिलं तर मिल्क येणार नाही, असं काहीच नाही. इट रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूड ज्या गोष्टीला डिस्क्राईब करण्यासाठी आवश्यक असते, फक्त मॅग्निट्यूड, दॅट क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. काय म्हणायचं? स्केलर क्वांटिटी. लेंथ, सपोज स्केल आहे, 1 मीटरची स्केल आहे, ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत डिस्टन्स आहे. लेंथ कसंही मेजर करा, 1 मीटरच धरायला. असं ती लेंथ नाहीच आहे, अशी आहे. म्हणजे तुम्ही मेजर करताना अशीच मेजर करावं लागेल, त्याला काही पर्टिक्युलर डायरेक्शन नाही आहे. मीन्स लेंथ इज अ स्केलर क्वांटिटी. Length is a scalar quantity. Mass is a scalar quantity. Then length and mass and distance is a scalar quantity.
quantity because it is not in any one direction. It can be in any direction, and that's why it is scalar quantity. टाइम घड्याळामध्ये तुम्ही असं पाहिलं तर वेगळा टाइम दिसेल, तसं पाहिलं तर वेगळा टाइम दिसेल, असं असते का? नाही. मीन्स इट कॅन बी डिस्क्राइब ओनली बाय इट्स मॅग्निट्यूड. 4 वाजले, या डायरेक्शन असं म्हणतं का या डायरेक्शननी 4 वाजले, त्या डायरेक्शननी 4 वाजले नाही. सो टाइम इज ऑल्सो व्हॉट? स्केलर क्वांटिटी. यानंतर एक क्वांटिटी आपण पुढे शिकणार आहोत, स्पीड. स्पीड इज ऑल्सो व्हॉट? स्केलर क्वांटिटी. So these are what scalar quantities. What is scalar quantity? The quantity that can be described by only magnitude are called as scalar quantity. And what is vector quantity? The quantity that can be described only the quantity that can be described by magnitude as well as direction are called as what? Vector quantity. यानुसार आपण स्केलर आणि वेक्टर डिफाइन करू शकतो. सो लक्षात आलं असेल डिस्टन्स काय आहे? स्केलर. वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट काय आहे? वेक्टर. हाऊ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर स्केलर अँड वेक्टर? लेट्स फाइंड आउट. बघा, मगाचाच एक्झाम्पल घेऊ. हा ए पॉइंट, हा बी पॉइंट, हे डिस्टन्स 2 किलोमीटर, हे डिस्टन्स 3 किलोमीटर आणि हे डिस्टन्स 1 किलोमीटर. A to B it has a particular direction. असं कोणत्याही डायरेक्शनने बी पर्यंत पोहोचता येत नाही शॉर्टकट. या रस्त्याने पोहोचता येईल, बट इट इज नॉट अ शॉर्टकट. इट इज नॉट अ शॉर्ट पाथ. सो शॉर्ट पाथ हा एकाच डायरेक्शन आहे. अँड दॅट्स वाय इट इज अ डिस्प्लेसमेंट अँड डिस्प्लेसमेंट. दॅट्स वाय इट हॅज अ पर्टिक्युलर डायरेक्शन अँड हेन्स इट इज कन्सिडर्ड ॲज वेक्टर क्वांटिटी. काय कन्सिडर करायचं? वेक्टर क्वांटिटी. याला म्हणायचं हे झालं डिस्टन्स, हे झालं डिस्टन्स, हे पण डिस्टन्स होतं. डिस्टन्स ऑलवेज, लक्षात ठेवा, ऑलवेज ऑल डिस्प्लेसमेंट्स आर डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये ऑल डिस्प्लेसमेंट्स आर डिस्टन्स, but all distance are not displacement. सगळे डिस्टन्स, हे डिस्टन्स आहे पण हे डिस्प्लेसमेंट नाही आहे. हे डिस्टन्स आहे, हे डिस्प्लेसमेंट नाही. हे डिस्टन्स ही आहे आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा आहे. समटाइम्स डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट्स आर इक्वल, नॉट ऑलवेज. बट सर्वच्या सर्व डिस्प्लेसमेंट, हे डिस्प्लेसमेंट आहे, इट इज अ डिस्टन्स. त्याला डिस्टन्स म्हणतात. सपोज तुम्ही याच रस्त्याने स्कूलमध्ये येतो तर तुम्ही म्हणू शकता डिस्टन्स 1 किलोमीटर, डिस्प्लेसमेंट सुद्धा 1 किलोमीटर. सो डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर समटाइम्स इक्वल. ठीक आहे. सो शॉर्टेस्ट पाथ आहे, पर्टिक्युलर डायरेक्शन आहे, म्हणून याला वेक्टर क्वांटिटी म्हणायचं. याला पर्टिक्युलर डायरेक्शन नाही आहे म्हणून डिस्टन्सला काय म्हणायचं? स्केलर quantity. This is the difference between distance and displacement in way of scalar and vector quantity. Is it clear? दोन क्वांटिटीच्या व्यतिरिक्त एक आणखी क्वांटिटी आहे, देयर इज कॉल्ड टेन्सर क्वांटिटी. लाईक एक जस्ट फॉर इन्फॉर्मेशन सांगतोय, एक थर्ड क्वांटिटी येते टेन्सर. एक स्केलर आहे, वेक्टर आहे आणि एक टेन्सर क्वांटिटी आहे. त्याचं एक एक्झाम्पल सांगतो, प्रेशर. प्रेशरमध्ये डायरेक्शन पण असते आणि म्हणजे फोर्स मॅग्निट्यूड असते, परंतु एकच डायरेक्शन असते, खूप सारे डायरेक्शन असतात आणि त्यामुळे प्रेशरला आपण वेक्टर म्हणू शकत नाही, कारण एकापेक्षा जास्त डायरेक्शन असतात. त्यामुळे एकच डायरेक्शन असल्यामुळे त्या क्वांटिटीला म्हटलं जाते टेन्सर क्वांटिटी. लक्षात ठेवायचं, प्रेशर इज अन एक्झाम्पल ऑफ टेन्सर क्वांटिटी. प्रेशर तुम्ही 8th मध्ये शिकले असाल, परंतु क्वांटिटी स्केलर वेक्टर किंवा टेन्सर त्यामध्ये आलं नसेल, कारण हा कन्सेप्ट पण हायर क्लासेसचा आहे. 11th मध्ये स्केलर्स अँड वेक्टर तुम्हाला फिजिक्समध्ये लेसन आहे आणि मॅथ्समध्ये पण लेसन आहे. त्यामुळे 11th 12th मध्ये तुम्ही डिटेलमध्ये का शिका. क्लिअर? सो दिस इज द डिफरन्स बिटवीन स्केलर अँड वेक्टर. नाउ वी विल सी द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला डिफरन्स आपण बघणार आहोत. मी बोर्डवर लिहितो, नंतर तुम्हाला समजावू शकतो. इज इट क्लिअर? डिस्टन्स आणि डिफरन्स, बराचसा डिफरन्स तुमच्या लक्षात आला असं डेफिनेशन वाईज. थोडंसं व्यवस्थितरित्या आपण लिहिणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट
length of actual path traveled by an object in motion is called as distance. Actual path traveled by an object is called as what? Distance. Minimum. मी शॉर्टेज सांगितलं आपल्या टेक्निकमध्ये मिनिमम दिले, दोन्ही वापरले तरी चालतात बरोबर. Minimum or shortest distance between the points of motion is called as what? Displacement. तुम्ही या ठिकाणी लिहू शकता is called displacement. Okay. Next, displacement cannot be zero. Sorry, distance cannot be zero. Distance कधी zero होणार नाही. But displacement can be zero. Displacement zero हो शकते. Next, distance always greater than or equal to displacement. लक्षात ठेवा नेहमी distance is always greater than or equal to displacement. Example, 1 kilometer, 2 kilometer, 3 kilometer चं लक्षात ठेवा. Distance is 1, 2 or 3 means always greater than displacement. But displacement is always less than or equal to distance. म्हणजे displacement 1 kilometer, it is less than 2, it is less than 3, it is equal to 1. So displacement is always less than or equal to distance. Distance is a scalar quantity जे मी तुम्हाला सांगितलं. Displacement is a vector quantity. Next, speed. पुढे आपण distance displacement नंतरचीच क्वांटिटी बघणार आहोत, स्पीड अँड वेलोसिटी. सो अगोदर पॉइंट मध्ये डिफरन्स मध्ये लक्षात घ्या, स्पीड डिपेंड्स ऑन डिस्टन्स. कारण स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड कशावर डिपेंड करतो? डिस्टन्स. वेअर एज वेलोसिटी डिपेंड्स ऑन डिस्प्लेसमेंट. कारण वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन व्हॉट? डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. नो डाउट. टेक्स्ट बुक मध्ये बघा, in each of the following example can you sense motion? How will you explain the presence and absence of motion? Flight of bird. पक्षी उडताना दिसतोय मीन्स तो आपल्या पोझिशन आपल्यानुसार त्याचे पोझिशन चेंज होत आहे मीन्स बर्ड इज इन मोशन. स्टेशनरी ट्रेन ऑब्विसली आपल्यासाठी ती स्टेशनरी आहे कारण पोझिशन चेंज होत नाही. एक तर आपली पोझिशन दूर जायला पाहिजे होती, एक तर ट्रेनची. म्हणजे ट्रेन इज अ स्टेशनरी, सो इट इज नॉट इन मोशन. किंवा तुम्ही म्हणू शकता ॲब्सेन्स ऑफ मोशन. पहिल्यामध्ये प्रेझेन्स ऑफ मोशन, दुसऱ्यामध्ये ॲब्सेन्स ऑफ मोशन. लिव्स फ्लाइंग थ्रू एअर. पानं जे आहेत ते हवेतनं उडत आहेत म्हणजे त्यांची पोझिशन एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जात आहे. सो दिस इज प्रेझेन्स ऑफ मोशन. पण जर हे झाडाचे लिव्ज असतील तर ते तीच ते पोझिशन घेतील. आणि फोर्थ मीन्स प्रेझेन्स ऑफ मोशन आहे. फोर्थ, स्टोन लाईंग ऑन अ हिल. तिथंच आहे, एकाच फिक्स पॉईंटवर आहे मीन्स इट इज देर इज अ ॲब्सेन्स ऑफ मोशन. नेक्स्ट तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. लेट्स ट्राय दिस मध्ये. मेजर द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी डिफरंट वेज ॲज शोन इन फिगर 1.1. तुम्हाला डिस्टन्सेस मेजर करता येतील किंवा दिलेले आहेत ऑलरेडी. पॉईंट ए पासनं म्हणजे फिगर बघा ए बी आणि दोन फिगर मधला ए मधलं डिस्टन्स मेजर करायला सांगितलं पॉईंट ए आणि पॉईंट बी मधलं, जसं मी ती डायग्राम काढली होती बरोबर. नंतर नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू. जस्ट प्रॅक्टिकलसाठी करायला सांगितलेलं आहे की त्यामधलं डिस्टन्स आपण मेजर करा. त्यानंतर तुम्हाला दोन क्वेश्चन दिलेले आहेत. नेक्स्ट पेजवर यूज युअर ब्रेन पॉवर. हे महत्त्वाचे आहे. हे घ्यायचे. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स अराउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग रेडियस 100 मीटर. एक सर्क्युलर ट्रॅक दिलेला आहे ज्याची रेडियस दिली किती? 100 मीटर. शोन इन द फिगर. ओके. इफ शी स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट ए, इथं पॉइंट दिला ए आणि या पॉइंट पासून शी स्टार्ट्स टू टेक वन राउंड. कंप्लीट